1 2 3 4 अरे रामा, आईला आई काय अभ्यास करायलाच देत नाही. अरे रामा कुठं मेलास र? आलं ग. जातो देव जाणे. अरे येतोस की नाही? किती वेळा हाक मारायची देव जाणू. आला. काय गाय, काय झालं तुला वरडायला? आ म्हणजे मी तुला विचारायचं कुठं गेला होतास म्हणून, तर तूच मला विचारतोस काय झालं वरडायला? तुझा बा गेला सकाळ धरणं शेतावर, त्याला नारी कोण देणार? हे घे आणि नेऊन दे त्याला. आणि म्या काय सांगते ते नीट ऐक. जवर तुझा बा बोलत नाही तोवर कुठं बी जायचं नाही, जागचं हलायचं नाही, नाहीतर जाशील आणि सांच्याला परत आलंस ना की खाशील मार. हा नाही जा शाळेत. द्या आणि त्या भाकऱ्या घे. तू आणि बा माझ्या शाळापासून एवढं का चिडतं ना, तेच समजत नाही मला. कार आलास आणि कार एवढा उशीर का झाला? आईनं भाकऱ्या उशिरा दिल्या. बरं बरं ठीक आहे, जरा बस इथं. आणि हे बघ, न्याहारी झाली की आपल्याला शात फोडून घ्यायचंय. तवा कुठं गायब होऊ नगस, नाहीतर रातच्याला फोडून काढील बघ तुला. त्यात नवीन काय? काय म्हणलास? कुठं कुठं काय बी नाही. गणपत, प्रदीप, चल चल की रे, माझा बैल बसलाय, चल की रे. आलो आलो. अरे धावा की धावा. अरे त्याचा बैल बसलाय, धावा म्हणतो तर. चला 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 चला. उरात घेऊन स्वप्न बाबरे, नव्या दिशेनं तूच धावरे. अनवाणी मी शोधत असतो वाट, एकटाच मी धावत असतो. अडथळ्यात मी सावध असतो, सुसाट निघतो ओलांडून हे घाट. हाती घेऊन पाटी कोरी भविष्य गिरवित असतो. मोठ्या जिद्दीनं नशिबाची चाक फिरवित असतो. अज्ञानाचं उतरून येत इथं धुक घनदाट. आशेच्या किरणांचा पाहिन सारा थाट. शोधाया जातो मी स्वप्नामधली वाट. आशेच्या किरणांचा पाहिन सारा थाट. शोधाया जातो मी स्वप्नामधली वाट. बेफाम स्वारी निघ अल्लड मनातून. बघतो क्षणांना रोज बोल्या डोळ्यातून. हे म्हणतो कविता साधी फुलत्या श्वासातून. नव्या सुरात गाऊ हृदयातल गाणं. असाच घोडा दचकत असतो, संकट येता झटकत असतो. उंच उंच झोक्यांनी अलगद आभाळाशी खेळत असतो. लागेल किनारी तुझी नावरे, जखमांना उधळून लावरे. आनंदाने वाहतील रे काठ. एकटाच मी धावत असतो, अडथळ्यात मी सावध असतो. सुसाट निघतो ओलांडून हे घाट. हाती
हाती घेऊन पाटी कोरी भविष्य गिरवित असतो. मोठ्या जिद्दीनं नशिबाची चाक फिरवित असतो. अज्ञानाचं उतरून येत इथं धुक घनदाट. आशेच्या किरणांचा पाहिन सारा थाट. शोधाया जातो मी स्वप्नामधली वाट. आशेच्या किरणांचा पाहिन सारा थाट. शोधाया जातो मी स्वप्नामधली वाट. गणित विषय शिकणार होता. आता गणितामध्ये मुख्य काय येतं? बेरीज येते आणि वजाबाकी. मी वर्गात येऊ गुरुजी? ये बैस बैस. काय रे राम, तुझ्या बाबाने आज तुला आपणहून शाळेत पाठवलं की तू नेहमीसारखा आपला पळूनच आलास? बा कसला पाठत आहे, मॅच आलं पण. म्हणजे आज तुला मार खावा लागणार नेहमीसारखाच. ते आता रोजच झाले. मी ज्या दिवशी शाळेत पळून येतो त्या दिवशी माझा बा माझी वाट बघत पडवेतच प्यारा मारत असते. कार्टो नक्की साळतच गेला असणार. येऊ दे त्याला, धावतोच. पोरगा कुठं राहिला देव जाणं. तुला किती वेळा सांगितलं शाळेत जायचं नाही, पण नाही ऐकायचा देव. धावतोच तुला आज. या. आलं बाई. काय रे कार्ट्या, किती वेळा सांगितलं शाळेत जायचं नाही म्हणून. सांगितलं होतं, नाही ऐकायचं. अरे शाळा शिकून तुझा काय बी फायदा होणार नाही. सांगितलं होतं का नाही? त्यापेक्षा शेतीची 4 कामं शिक. पण नाही, उठला का चालला शाळेत. अगं रोज राज्याला कुत्र्याने मार खातोय तो माझा, पण शाळा जायचं काही थांबत नाही तो. अहो पर मी काय म्हणते, आपला लेकरू लहान आहे पण त्या मास्तरला नको कळया. समधी पोरं खराब करतो येतो. बरोबर बोलतेस तू. आज त्या मास्टर धावतोच माझा येईन का? लय मात चढलाय त्या मास्तरला. रोज त्याला सांगतोय पण नाही समजत, नाही ऐकत तो. आणि तू बी ध्यानात ठेव, ह्या कार्ट्याला आज जेवण द्यायचं नाही, नाही तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही. येतो म्या. काय रे बाबा, बा तुला एवढं मारतो या तरी बी शाळेला जातो या. काय मिळतं तुला त्यातलं? तुला आता नाही काय येणार. मी जेव्हा शिकून मोठा होईल ना तेव्हा आमचे गुरुजी म्हणतात, बस कर मेल्या. बाई एवढं मारतो या तरी बी गुरुजी म्हणतात चल जेवाया. अगं पण पाहणे अरे सांगितलं बाई, जेवायला मी देऊ नको म्हणतो, म्हणून. शाळेला जायचं नाही तरी बी शाळेला जातोस ना. ऐकत नाहीस ना आमचं. बस. आता आपण अ आ इ ई लिहून झालं ना. आता मी आज तुम्हाला 12 खडे शिकवणार आहे. पहिली 12 खडी आहे क ची, म्हणजे क का की की कु कु. मास्तर, म्या तुम्हासनी किती वेळा सांगितलंय की माझ्या पोराला रामला इथं शाळेत बसू घ्यायचं नाही. सांगितलंय की नाही? आलो. हा, तुम्ही अभ्यास करा बाळानो. या बसा, आपण बसून बोलू. तुम्ही इतक्या लांबून आला. मास्तरा, म्या इथं बसाय आलो नाही. म्या फक्त एवढंच सांगाय आलोय की माझ्या पोराला रामला इथं शाळेत घ्यायचं नाही म्हणजे नाही. कळलं? अहो पण असं कसं म्हणताय तुम्ही गणपतराव? अहो राम शिकला तर उद्या तुम्हालाच त्याचा फायदा होईल. मास्तरा, अरे कसल्या फायद्याच्या गोष्टी सांगतोय मला? शिकून कोणाचा फायदा झालाय का? मास्तर, आम्ही शेतकरी माणसं आहोत. शेतकऱ्याच्या पोरानं शेतकी करायची का तुमच्यावानी शिकून मास्तरकी करायची? आणि मास्तर, शिक्षणासाठी डोसकं लागतं, डोसकं. अहो बरोबर आहे तुमचं, पण मी सुद्धा काही जन्मजात शिक्षक नव्हतो. माझे वडील शेतकरीच होते. आता राहता राहिली गोष्ट रामच्या हुशारीची. आठवड्यातून जेमतेम 2 वेळा तो शाळेत येतो, पण तरी सुद्धा सबंध तालुक्यातून त्याचा नेहमी पहिला नंबर येतो. याचा विचार करा. अरे कसला विचार करायचाय मास्तर? मास्तर, मला त्यातलं काय बी कळत नाही, सांगून ठेवतो. मला फक्त एवढंच कळतंय, माझं पोरग एवढ्या लांबून इथं शाळेत एकटं येत आहे रानावनातून. त्याला रस्ता काय झाला म्हणजे? तेव्हा मास्तर तुम्हासनी फायनल आणि शेवटचं सांगतोय, माझ्या पोराला शाळेत बसून घेतला ना तर माझ्या एवढं कोणी वाईट नाही, सांगून ठेवतो. अहो पण शिक्षण आणि शेती ही दोन्ही एकत्र आली, शेतीला शिक्षणाची जोड मिळाली तर त्यामुळे देशाचा फायदा होईल, प्रगती होईल.
मास्तर कसला देशाच्या प्रगतीचा विचार करताय हा? इथं 2 घास अन्न मिळायची मुश्किल आहे. मी काय म्हणतोय ते तुम्हाला कसं समजत नाही? ठीक आहे, आम्हासनी नाही समजलं. आम्ही अडाणी माणसं आहोत. पण म्या काय सांगतोय ते तुम्हासनी कळलं नव्हतं. पण उद्यापासनं रामला साळत घ्यायचं नाही म्हणजे नाही. गणपतराव, अहो हे बटाटा कसा? 1 रुपये पाव. अरे मग करा की पाव किलो. हा करा करा. आणि कांदा? आणि काय? 1 रुपये पाव. अरे किती महाग तू अहो, महागाई काय होत चालले? मी तुमच्याकडून जास्त घेईन का? बरोबर कर कर कर. 3 बरं, 6 घ्या, घ्या. 9 ए पोरा, अजून काय राहिलं का घ्यायचं? नाही नाही हा, हा. हिरवा वाटण घ्या ना, कसं 3 रुपये किलो. 3 रुपये किलो? हो, ए, साप चांगलं आहे आहे ना बा. मग करा की पाव किलो. हा बर बर. ए, हे. हो, पाव किलो केलं. टमाटर हे सगळ्यांचं बघा हा. 3 रुपयाची डाळ, 2 रुपयाची वांगी, 3 2 7 रुपये, 2 रुपये बटाटा, 9 आणि 3 रुपये टमाटो, 12 आणि 40 पैसे पानं. हा. सगळे मिळून झाले 12 रुपये 40 पैसे. 12 रुपये 40 पैसे. ए बा थांब, मला मोजू दे जरा. अरे तुला हिशोब कळतोय वय रे? गप. अरे एवढं वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडनं बाजार करतोय, कधी फसवलं नाही त्यांनी. हा तुला हिशोब कळतो का? अरे पोरा, खानदानी धंदा आमचा हा. असा आम्ही लोकांना लुबाडत नाही हा. ऐकलं का? तुला थांब म्हटलं ना थोडं. किती सांगित होतं बटाटा तुम्ही? 2 रुपये किलो. आणि डाळ 3 रुपये पाव किलो. आणि बघा बघा. आणि 3 रुपये टोमॅटो. म्हणजे 10 रुपये 40 पैसे बरोबर. मग तुम्ही 2 रुपये जास्त का मागताय? जास्त कुठे? थांब मला मोजू दे. हे बघा बघा, नीट बघा. चूक झाली हा. पोरगा बरोबर बोलतोय. 10 रुपये 40 पैसे. गणपतराव, पोरगा हुशार आहे तुमचा. शाळेत जातो वाटतं. पोरगा तर हुशार आहेच र. पण तुझं काय रे वानगटा? तुझ्या रे दारात पण किती लोकांना लुबाडस हा? गावच्या लोकांना लुबाडस. मला माफ करा, मला माफ करा. अगं आपल्या रामनाथ कमालच केली बघ. आपलं 2 रुपये वाचवले त्या दुकानदारासारख्या आणखी कितीतरी लोकांनी आपल्याला लुबाडला असेल बघ. पण मला हे समजत नाही, आपल्या रामला हिशोब कसा कळला? आरतीच्या मारी. हं? हे तर मी त्याला विचारायचं राहूनच गेलो. 1 मिनिट मी विचारतो त्याला. राम, हा? ए राम. ए राम, काय रे बा? अरे इकडे. खेळू दे की मला. अरे इकडे ये. काय काम आहे? राम, हा? मला एक सांगा, आज तो दुकानदाराचा हिशोब तुला कसा काय कळला? तू मारणार नसेल तर सांगतो, नाही तर नाही. अरे बाळा नाही मारणार, सांग. मी शाळेत जातो ना, त्यात एक विषय आहे बीजगणित. त्यात गुरुजी आम्हाला ना दुभागणी विभागणी सगळं शिकवतात. म्हणजे हे समजा साळा शिकवतात हो. वय. बा आता मी जाऊ खेळायला. अरे जा की जा खेळायचा. ए माझा डावा आहे आणि इकडं सांगू वय, मला वाटतं आपल्या रामनं पुढे शिकावं बघ. वय, कसं आहे बघ, हा? आज जे झालं का नाही वय, त्यावर असं वाटतंय हा? शेतीला जर शिक्षणाची जोड असली ना मग आपलाच फायदा जास्त आहे. हा. अगं कसं म्हणून काय विचारतीस? आपला असा वाया जाणारा पैसा आपल्या संसाराला, रामच्या आयुष्याला उपयोगी पडेल, आपल्या शेताला उपयोगी पडेल. पडेल का नाही? वय, बरोबर बोलताय तुम्ही. नाहीतरी तो शेतात येऊन काय काम करतोय? वय तर मी असं करतो, मी बाजारात जातो आणि त्याच्यासाठी एक साधरा घेऊन येतो. हा. उद्यापासून जाऊ दे त्याला साळत. वय, वय. अरे देवा, या चपलीला काय झालं? ए रामचंद्र थांब, आलोच. नमस्ते गुरुजी. नमस्ते.
अरे काय रे हे? हा, सगळे अंगभर कपडे घातलेस, चड्डी नवीन, सदरा नवीन आणि दप्तर सुद्धा नवीन. हे सर्व बाने घेऊन दिले. अरे काय जादू केलीस रे. काल आम्ही दुकानावर गेलो होतो ना, तर दुकानदार आम्हाला फसत होता. मी त्याची चोरी पकडली. बाण त्याला जाम मारला. म्हणजे तुझ्या वडिलांना शिक्षणाचा फायदा कळला तर. हो हो. बरं, पण मला एक गोष्ट सांग राम, तुला वडील इतकं मारायचे, झोडायचे, तरी सुद्धा तू शाळेत यायचास का रे? मला शिकायला खूप आवडतं. तू शिकून पुढे कोण होणार रे? तुमच्यासारखा गुरुजी. का गुरुजी का? मी शिकून गुरुजी जाणार, माझ्या गावात शाळा सुरू करणार आणि तिथल्या एक एक पोरांना शिक्षण देणार. पण मग ही माझी शाळा आहे, इथे शिकव ना. ही तर माझ्या गावातली पोरं येऊ नाही शकणार. का? शाळा लय लांब आहे. आता पण त्यामुळेच माझे दोस्त इथं नाही येत. राम, तू खरोखर शिकून पुढे शिक्षक झालास आणि तुझ्या गावात शाळा काढलीस ना, तर मी तुला तू मागशील ते देईन बक्षीस. पण तुलाही गुरुदक्षिणा द्यावी लागेल. मागा, जे मागाल ते देईन मी. ठीक आहे, मी वेळ येईल तेव्हा मागेन. आत्ता मला फक्त वचन दे. दिलं वचन. शाबास राम, शाबास. मला सांग, तू शाळेचं नाव काय ठेवणार? रागत तुळसकर हायस्कूल. राग तुळसकर राव. उपस्थित मान्यवर आणि आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सावित्री आई, आज आपल्या शाळेचा 5वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. आजच्या दिवशी आंबावडेकर गुरुजी लिखित आपल्या शाळेचे संस्थापक पूज्यनीय दिवंगत श्री रामचंद्र गणपत तुळसकर सर गुरुजी या गुरुजींच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आज आपले खुद्द आंबावडेकर गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. माझी शाळा. रामचंद्रच्या या जीवनगाथेला इतकं समर्पक आणि समर्थ असं दुसरं नाव असूच शकत नाही. 55 वर्षापूर्वी वयाच्या 10व्या वर्षी एका तान्ह्या डोळ्याने एक विलक्षण स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न पुरं करण्यासाठी रामचंद्रानं केलेले परिश्रम आणि त्याग याचं वर्णन या पुस्तकात आहे. आज आपण या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं ज्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आणि त्यांच्याविषयी आपल्याला वाटणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत. ती व्यक्ती म्हणजे तुमच्या या शाळेचे संस्थापक रामचंद्र गणपत तुळसकर. माझ्या या रामच्या यशाचं श्रेय फक्त त्याच्या पत्नीला म्हणजे आपल्या लाडक्या सावित्री आईला जातं. मी सावित्री आईना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मी आजही विसरले नाही ती रात्र, ज्या रात्री मी गुरुजींना पहिल्यांदा पाहिलं. माझ्या लग्नाची पहिली रात्र गुरुजींच्या घरात.
सगळ्यात प्रथम मला तुमची माफी मागायला हवी. म्हणजे काय, तुम्ही इथे येण्याआधीच मी बाहेर जायची तयारी केली. पण मी तरी काय करू. आजच भडकमकर वाडीत कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं की आज सगळी माणसं तिथे येतील, म्हणजे मोठी माणसं, त्यांची मुलं. आणि आज मी जर त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवू शकलो तर मग ती मुलं शाळेत आली तर मी असं समजेन की तुमचे पाय माझ्यासाठी भाग्यवान आहे आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि विद्यार्थी नाही आलं की असे नकारात्मक बोलू नका. हे बघा, मी अर्ध्या रात्रीमध्ये परत येईन आणि बाहेर कुणाला कळू देऊ नका. मी मागच्या दाराने जातोय. अहो पण येतो मी. काय, कुठं निघालात? हे काय चाललं होतं वरच्या वाडीत, तुम्ही आलात ते सांगायला. पांडुरंगच्या घरी बसले सगळे, तुमचीच वाट बघतायत ते. खोटा बोल नका. मला माहिती आहे लावणीला निघाला तुम्ही. वरच्या वाडीत सांगताय मला. वरच्या वाडीत सगळ्यांना भेटून आलो मी. काय बघताय काय? चला माझ्या बरोबर चला. हो हो चला चला. काय नाही येतोय ना, येतोय चला ना. या. शिक्षण नको, तमाशा बघायला पाहिजे. रात सरकली, भात सरकली, वाजते पैंजण आता. ओठाशी थांबून हात सरकली, सोडून का हो जाता. स्पर्शाने फुलले हृदयावर नाजूक माणिक मोती. श्वासाने झुलल्या अंगावर आज अचानक. गणपत आला बा तुझा पोरगा. तू विचारतोस का मी विचारू? लग्नाच्या पहिल्या रात्रीला सुनाला एकटीला सोडून कुठे गेलता? अरे गेला असेल कुठे तरी शाळेचं काम कराय. तो काय सांगून सुधारणार आहे? काय रे रामा? हो. अरे कुठं येतोस? काय आपलं गुरांना रानात चारा लावून आलोय. रामा, किती गुरं आहेत रे आपली? काय बाबा तू पण, मला काय एवढं माहित नाही काय आपली 4 गुरं आहेत ती. मग आता रानात लावून आलो. सगुने, ए सगुने, आपला पोरगा सुधारला बघ. अगं एवढा मोठा घोडा झाला, पर त्यानं कधी गुराकडे बघितलं सुद्धा नाही. परत आज सकाळच्याला चराया सोडून आलाय त्यांना. तुझाच पायगुण ग पोरी. आणि काय रे रामा, मला एक सांग. काल पाव तर आपल्याकडे 3 गुरं होत, मग या 4थं कुठनं आलं? ते आपलं हे तिकडे. यो काय 4था बैल? अहो हातपाय धुवायला पाणी तर द्या आम्हाला. काय पाणी बिनी द्यायचं नाही त्याला? अरे लाज नाही वाटत तुला? अरे तुझ्या लग्नाची पहिली रात होती काल. एक परकी पोर तुझ्या भरोशावर घेऊन आली दारात, आणि तिच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला एकटीला सोडून दुसऱ्या वाडीवर शिक्षेचा प्रसार करायला जातो होय? अरे काय जबाब द्यायचा तिच्या आई वडिलांना आम्ही? लेकरा लहानपण शिक्षणात घालवलंच. वाटलं होतं शिक्षण घेऊन मोठा होईल, संसाराला काहीतरी हातभार लागल. लहानपण शिकण्यात घालवलंस, आता उरलेलं वय शिकवण्यात घालवणार आहेस वय? माझं चुकलं.
त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं केलं म्या. वाटलं होतं लगीन झाल्यावर बायकोच्या नादानं संसारात रमल, पर नाही, शाळाच गोड वाटतीये त्याला. शाळेत संगच लगीन लावून द्यायला हवं होतं तुझं. तुम्ही आईबाबांचं बोलणं मनावर घेऊ नका. त्यांची ती सवयच आहे. लहानपणी मी शाळेत जाऊ नये म्हणून मला मारायचे. आता शाळा चालवू नये म्हणून. काय नाही, आता सर्व ठीक होईल. हो, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. आपल्या शाळेमध्ये 2 विद्यार्थी वाढलेले आहेत. म्हणजे माझं पाय भाग्यवान ठरलं म्हणायचं. नुसते भाग्यवानच नाही, डबल भाग्यवान. तुला सांगतो, गावातला प्रत्येक माणूस आता साक्षर होणार, प्रत्येक मुलगा शिकणार, आणि हे सर्व माझ्या शाळेतून होणार. त्यांना या गोष्टीचं अजिबात भानच नव्हतं की कालच त्यांचं लगीन झालं या, आणि त्यांच्या समोर त्यांची बायको आहे. मला तर वाटलं होतं की ते माझ्या रूपाबद्दल काहीतरी बोलतील, पण आपली बायको कशी दिसते यापेक्षा त्यांच्या शाळेत 2 विद्यार्थी येणार याच गोष्टीचा आनंद त्यांना गगनात मावे नसा होता. पण मला बी त्या गोष्टीचा कधी बी राग आला नाही. उलट त्यांची शिक्षणाची तळमळ, शाळेची तळमळ पाहून आनंदच वाटला. आमचं लगीन झाल्यानंतर 2 वर्षानं बाबा आजारानं गेले, आणि त्यानंतर वर्षभरानं आई गेली. त्यामुळे आम्हाला या जगात कोणी बी उरलं नाही. संसाराची समधी जबाबदारी म्या घेतली, कारण यांना शाळेसाठी येळ हवा होता. पण पुढे पुढे आमची परिस्थिती ढासळतच गेली. घरात धान्य तर फिकाच, पण मीठ मसाला, डाळी यासाठी सुद्धा पैका नव्हता. एक दिवस घरात फक्त 25 रुपये उरले होते. अहो, उद्या रविवार हाय, सुट्टीचा दिवस. जरा तालुक्याला चाललात तर 10 रुपयाचं मसाला आणि 1-2 रुपयाचं सुकट आणलं तर बरं होईल. नाही ना, आणतो, पण हे आमचं बटण एवढं तुटलं तेवढं लावून द्या ना. हो. अहो, अंग किती गरम आहे तुमचं. किती ताप आहे तुमच्या अंगात. थांबा जरा. आता ही काय नवीन करते. पण बाई, आता तालुक्याला चाललात तर डॉक्टरकडे जाऊन या. हा, हे घ्या. हे 10 रुपये मसाल्याचं आणि हे 10 रुपये डॉक्टरचं. अगं, पण उगाचच मुलांचा खाडा होईल. ते काय बी नाही. आज डॉक्टरकडे जायचं म्हणजे जायचंच. तुम्हाला माझ्या गळ्याची आण आहे. तुम्ही पण ना अजिबात ऐकणार नाहीत. ठीक आहे. नाहीतर एक काम कर, मुलाला संध्याकाळी इथंच बोलावून घे. म्हणजे तुझ्या मनासारखं पण होईल आणि मुलांचं नुकसान पण होणार नाही. बर, मी लगेच जाऊन सांगते. मग तर झालं. जा आता. काय हो आजोबा, काय कुठे गेला होतात? ग्रामपंचायतीत गेलो होतो. ग्रामपंचायतीत कशाला? सरकार आम्हाला 30 रुपये पेन्शन देतो, ती घ्यायला गेलो होतो. 30 रुपये पेन्शन? हे काय बघू.
आजोबा याच्यात 50 लिहिलंय. सरपंच साहेब तर आम्हाला 30 रुपये महिन्यात देतात. असं चला माझ्याबरोबर. किती वेळा सांगितलं याच्यासाठी शिकायचं असतं, नाहीतर 30तला आणि 50तला फरक कळणार कसा तुम्हाला. पण ऐकाल तर ना तुम्ही. चला चला बघूया आपण काय ते. चला या. काय काळजी करू नका तुम्ही, जे काही योग्य असेल ते मी बघतो. हां ठीक आहे, या तुम्ही या. या या गुरुजी, कसं काय येणं केलं आपण? सरपंच साहेब, आमच्या या गावातल्या अडाणी लोकांचा गैरफायदा घेताय. हा काय वाटत नाही तुम्हाला? तुम्ही काय म्हणता मला समजलाच नाही. काय ग्रामसेवक साहेब, सरकारी पगार काय तुम्हाला कमी पडतो का म्हणून या लोकांचा हक्क मारताय? हा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज? हे घ्या. हे काय 50 रुपयाच्या पेपरवर अंगठा घेऊन 30 रुपये देता या लोकांना तुम्ही? काय 50 रुपये? काय ग्रामसेवक, तुम्ही तर मला सांगितलं 40 रुपये म्हणून. वा सरपंच साहेब, तुम्ही पण? ग्रामसेवक साहेब, या वडीलधाऱ्या माणसाला तुम्ही फसवताय. तुम्ही सरपंच साहेबांना फसवलं तर काय मोठं वेगळं नाही का? काय म्हणतोस राम, आमचे पैसे ग्रामसेवक आणि सरपंच खातात की काय? थांबा थांबा. एक लक्षात ठेवा, यामध्ये जेवढा दोष तुमचा आहे ना तेवढा यांचाही आहे. मुलाबाळांना शाळेत पाठवा शिकायला, सांगून सांगून घसा कोरडा पडायची वेळ आली माझी. तुम्ही जर सुशिक्षित असता, लिहिता वाचता येत असतं तर आज ही वेळ आली असती का तुमच्यावर? आणि ही तर एक छोटीशी योजना आहे ज्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार चालतो. मग सरकार गावासाठी एवढ्या मोठ्या योजना राबवते आणि आपणच निवडून दिलेल्या या सरपंचांना हाताशी धरून आपले किसे भरते. त्यामध्ये केवढा भ्रष्टाचार चालत असेल. आणि हे बघा, आता ही वेळ गेलेली नाहीये. अजूनही मुलाबाळांना, नातवंडांना शाळेत पाठवा शिकायला. आणि जी वेळ तुमच्यावर राहिली ना, तुमच्या मुलाबाळांवर येऊ नये असं मला वाटतं. बघा, विचार करा काय तो. सगळ्यांना नीट पैसे द्या. 40 की 50 ते सांगितलंय. जमारी, सरकारनं दिलेल्या पेन्शनवर तुम्ही आपली घरं भरताय. बघता काय ठोकाय ना, माराय ना, अहो ऐकलत का? आले आले. हा या. डॉक्टरकडे जाऊन आलात का? अगं हो हो सांगतो बाई. आधी मला पायावर पाणी तर घेऊ दे. बाई काय झालं? बस बस सांगतो सांगतो. हा काय म्हणाले डॉक्टर? हा डॉक्टर ना, सांगतो. हे बघ, 2 पाट्या आणल्या आहेत विद्यार्थ्यांसाठी. हे बघ, 2 विद्यार्थी आता जास्त वाढणार वर्गात. तुझ्यामुळे तू जर तालुक्याला जा म्हटलं नसतं ना तर बरं झालं. पण आणि होय बघ, मुलांना फरसाण आणलंय. हे बघा काय म्हणजे फरसाण मिळते म्हणून मुलं त्या आशेने अभ्यासाला येतील वर्गामध्ये म्हणून. ते समज ठीक आहे. आधी मला सांगा काय म्हणाले डॉक्टर? बघ पुस्तकं, 2 पुस्तकं. काय असं बघताय का आमच्याकडे? अगं 2 मुलं वर्गात वाढतायत म्हटल्यानंतर माझा ताप भुरकन उडून गेला. डॉक्टरची गरजच नाही भासली. बघ, हात लावून बघ पाहिजे तर. माझं औषध, माझे विद्यार्थी आहेत. आणि सामान ते राहिलं. आणि खरं सांगायचं तर हे सगळं घेण्यामध्ये पैसे गेले संपून. आणि मग आठवलं, नाही पण तुम्ही काय काळजी करू नका, मी उद्या नक्की आणून देतो. मला एक सांगा, मी तुमची बायको म्हणजे तुमची जीवन संगती आहे की नाही? यात काय शंका? म्हणजे तुमचं सुख ते माझं सुख, तुमचं दुःख ते माझं दुःख.
आणि तुमचं सपान ते माझं सपान. हो ते आहेच. म्हणूनच मला तुमच्या सपनात भागीदार व्हायचंय. अहो आहातच मुळी. तसं नाही, मला आधी वचन द्या. द्या म्हणते तर मी जे काय बोलीन त्यात तुम्ही नाही म्हणणार नाही. बर दिला वचन. हे पण शाळा बंद करा असं सांगायचं नाही आम्हाला. उद्यापासून मी गाव मजुरीची कामं करणार. त्यात काय बी वाईट नाही. तुम्ही शाळा चालवा आणि मी घरासाठी थोडासा पैका लागतो ना, तुम्ही गाव मजुरीत ना कमवेन. तुम्ही मला वचन दिलंय, हे मी माझ्या कुकवासाठी करते. ज्यात माझं धनी खुश त्यात मी बी खुश. मी त्यांच्या शाळेच्या सपनात भागीदार झाले. बघ काय, ते शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यात आणि त्यांचा प्रचार करण्यात रमून गेले. मी गावमजुरी करूनच घर सांभाळायला लागले आणि 3 वर्षानंतर राहुलचा जन्म झाला. ये रामा, तुला मुलगा झाला? मला पेढो पाहिजेत. देईन हो देईन. मी जाऊ आत? हा, या. अभिनंदन, तुम्ही आई झालात, मी बाप झालो. आता माझी चिंता मिटली. 20 वर्षानंतर का होईना माझ्या शाळेसाठी एक गुरुजी मिळाला. राहुल गुरुजी, हे नाव कसं वाटतं तुम्हाला? मस्त वाटतंय, राहुल गुरुजी. यांच्या इच्छेप्रमाणे राहुल शिक्षक तर झाला, पण इथेच आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अहो, कोण आलं या बाहेर? राहुल आलाय. राहुल. हा, बरं झालं. आता दोघं बी बरोबर बसा जेवायला. राहुल, ये बस जेवायला. अरे बघतोयस काय असा? तो पाठ घे आणि बस जेवायला. ये बस. जेव की. हो. आई, मी उद्या मुंबईला जाणार आहे. हो, म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्ये नोकरी मिळाली आहे. परवापासून कामावर रुजू व्हायला सांगितलंय. ₹10,000 पगार सुरुवातीला आहे, मग वाढेल असं म्हणाल ते. बाबा, अहो तुम्ही जेवणावर नका उठलात. हे बघा, जे काय बोलायचं त्याला बोला, पण बाबा उठलात का? बाबा, बाबा जेवून घ्या ना. तुला मुंबईला नोकरी लागली हे ऐकूनच पोट भरलं माझं. बाबा, बाबा मी जे काय करतोय ना
ते तुम्हाला आणि आईला सुखी ठेवण्यासाठीच करतोय ना? राहुल, तुझ्या बाबांना आनंदी बघण्यातच माझं सुख आहे आणि त्यांचं सुख त्यांच्या शाळेत. अरे तुला शिक्षक बनवण्यामागे त्यांचा. अगं आई, तिकडेही शाळेत मी विद्यार्थ्यांना शिकवणार. पण ती शाळा माझी नसेल. त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी माझ्या गावातले नसतील. दुसरं एक महत्वाचं, शिक्षकाची खरी गरज मुंबई सारख्या सुशिक्षित शहराला नसून इथं या गावात आहे. बाबा संपूर्ण गाव वर्गणी जमा करून जेमतेम 500 ते 600 रुपये तुम्हाला महिन्याला देते. आणि त्यात आम्ही दोघेही शिक्षक झालो ना तर प्रत्येकी 250 ते 300. बस. माझी शाळा, माझी शिक्षा हे माझ्या कमाईचं साधन नसून माझं एक स्वप्न आहे, या संपूर्ण गावाला साक्षर बनवण्याचं. मग त्यासाठी आईला लोकांच्या घरात, शेतात मजुरी करावी लागली तरी चालेल ना? नाही बाबा, खूप वाईट वाटतं हे बघून की आईला लोकांच्या शेतात मजुरी करता नाही पाहून. नाही भगवत. नाही राहुल, मला अजिबात वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं. अरे तुझ्या बाबांनी जी सपान पाहिलंय ना त्यात मी बी तेवढीच भागीदार आहे. आणि राहुल, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर खरंच आम्हाला सुखात ठेवायचं असेल ना तर आपल्या शाळेकडे लक्ष दे. बाबा संपूर्ण आयुष्य शाळेसाठी दिलेत ना, आणखीन किती वर्ष? शाळेचं रूपांतर हायस्कूल मध्ये करण्यासाठी खूप काय केलं तुम्ही, पण काही होतंय का? गावकऱ्यांना त्याची जाण आहे का? आजही आपल्या शाळेचं एकूण पट 15च्या पुढे जात नाहीये का? गावात प्रत्येकाच्या घरात लाईट आहे, पण आजही आपलं घर अंधारात का? अरे पण आई, मला तुम्ही समजून का घेत नाहीये? मी तुम्हाला असं जगताना नाही बघू शकत. बाबा, आता तरी शाळेचा नाद सोडा. खूप प्रयत्न केले तुम्ही शाळेसाठी. आता उरलेलं आयुष्य तरी आईला द्या ना. न जाणं उद्या काही कमी जास्त झालं तर? तो काळजी करू नकोस. शाळा पूर्ण होईपर्यंत मला काहीही होणार नाही. तू मुंबईला जायची तयारी कर. ही शाळा सांभाळायला मी एकटा समर्थ आहे आणि तो बघशीलच. ही शाळा बांधूनच मी या जगाचा निरोप घेईन. मला असं वाटतं तू परत एकदा विचार करावास. नाही मुक्ता, मी संपूर्ण विचार करूनच निर्णय घेतलाय. मुक्ता, आई आली असती तर किती बरं झालं असतं ग. कदाचित तू तुझा निर्णय बदलशील असं त्यांना वाटत असावं म्हणून त्या नसतील आल्या. पण तुझी गाडी आली. येतो मी. नमस्कार. नमस्कार. बसा बसा बसा.
नमस्कार गुरुजी. तुम्ही या, उद्या बोलू आपण. नमस्कार. कशी काय सुरू आहे तुमची शाळा? जशी सुरू केली होती तशीच चालले. काय काम काढलं माझ्याकडे? हा ते म्हणजे तुमच्या शाळेला सरकारकडून 10वी पर्यंत मान्यता आणि हायस्कूलच्या बांधकामासाठी सरकारकडून मदत. पण गुरुजी, अहो अशी शाळा 10वी पर्यंत कशी काय जाणार? नाही म्हणजे काय आहे, कायद्यानं मी तुमची काहीही मदत करू शकत नाही. आमदार साहेब ते सगळं ठीक आहे, पण माझी एक विनंती आहे तुम्हाला. तुम्ही वैयक्तिकरित्या जर काही मदत केली तर बरं होईल. काय काय बोलता गुरुजी तुम्ही? अहो मी सरकारचा नोकर, महिन्याचे 10-12 हजार रुपये मला मिळतात. त्यात माझंच घर कसं तरी भागतंय. मी काय मदत करू तुम्हाला? आणि हो गुरुजी, मी इतर मंत्र्यांसारखा नाही. तुम्हाला सॉरी. जय महाराष्ट्र सेठी साहब. हाँ बोलिए. क्या रूबी बार? अच्छा अच्छा, वो दहीसर चेक नाके के पास वाला. अच्छा, डील हो गई? क्या बात. कितने में? 3 करोड़. वेरी गुड. एडवांस कितना देना है? 50 लाख. ठीक है, कोई बात नहीं. हाँ, शिंदे के साथ पैसे भेजता हूं मैं. ओके ओके. जय महाराष्ट्र. अब नाही म्हणजे ते आपलं गुरुजी सरकारचा फंड. मी हिंदी विषय सुद्धा शाळेत शिकवतो म्हटलं. दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं. दुसरं काय? या महाराष्ट्रात फक्त मराठी माणूस सोडून बाकी सगळे उजेडात राहतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही. नमस्कार, येतो मी. आणि हो, महत्वाचं सांगायचं राहिलं, जय महाराष्ट्र बोलणारा प्रत्येक माणूस मराठी असतोच असं नाही. मुळात मराठी माणसाची व्याख्या म्हणजे जय महाराष्ट्र नव्हे. येत रहा गुरुजी. अहो ऐकलत का? मुक्ता, आज तू? काकूची तब्येत ठीक नाहीये, हलकासा ताप पण आलाय. ताप आलाय? गोळी दिली का? दिली. काय राहुलच्या जाण्याचा विचार करता एवढा? त्याच्या जाण्याचा ताप घेतलात की काय? नाही हो, जरा कामाच्या थकव्याने अंग गरम झालंय. अहो कशाला करता ही मोलमजुरीची कामं? दोघेच तर आहोत आपण. काय मिळेल ती मीठ भाकरी खाऊ आणि राहू. कशाला एवढा विचार करता त्याचा? काय निरोप त्याचा? कसा पोचलाय मुंबईला? कालच फोन आला होता.
दादा बरोबर राहतोय. कामावर बी रुजू झालाय. आनंद झाला हे ऐकून. त्याचं तरी आयुष्य सुखानं जाईल. खरंच आनंद झाला. हो, आता आपल्या स्वप्नासाठी त्याच्या सुखाचा बळी विनाकारण कशाला घ्यायचा. फक्त शाळेसाठी होता प्रयत्न बस. शाळेवर ना आठवलं, तुमच्यासाठी मुंबईसून पत्र आलंय. हा कुठे आहे? ते टेबलाच्या खाण्यात. थांबा देते. थांब थांब थांब, तू बस, मी बघतो. शाळेबद्दलची आनंदाची बातमी दिसतेय. काय, मुंबईला एका सामाजिक संस्थेला आपल्या शाळेचा प्रस्ताव पाठवला होता. भेटायला बोलवलं त्यांनी. चला, इतक्या वर्षांच्या मेहनतीचं फळ तरी मिळालं तुम्हाला. अगं, आता फक्त भेटायला बोलवलंय बस. मग कधी बोलवलंय भेटायला? रविवारची भेट ठरले. म्हणजे शनिवारी इथून रात्रीच्या एसटीनं गेलो मुंबईला, तर काम सगळं आटपून त्याच दिवशी रात्री पुन्हा बसलो की सोमवारी हजर सकाळी माझ्या शाळेत. जरा दम धराल की नाही? नाही. तुम्ही आणि हे काय झालंय तुम्हासनी? केवढं लागले? या 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 आधी आधी या. बसा इथं. बसा. बसा. ओ, काय झालं तुम्हासनी? काय बोलाल की नाही? मुंबईला गेला होतात ना तुम्ही? बोला काहीतरी. हो 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 हो, सांगतो जरा धीर. मुंबईला निघालो होतो ना एसटीनं. वाटेत एसटीला अपघात झाला. खूप माणसं जखमी झाली आणि गंभीर होते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि जे बरे होते त्यांना घरी जाऊ दिलं. मग मला थोडं लागलं होतं. म्हटलं आपण कशाला वाट बघायची, जाऊया आपण चालत चालत घरी, म्हणून आलो. तेव्हा परमेश्वरा. आणि 2 महिन्यानंतर कोणी आहे का घरात? कोण आहे? रामचंद्र गणपत तुळसकर, त्यांचं हेच घर का? हा, हेच आहे. पर ते घरात नाहीयेत आता. शाळेमध्ये गेले शिकवायला. शाळेत? होय. काय झालं साहेब? काय नाही. कुठे आहे शाळा? ए मुक्ता. काय काकू? हे बघ, मला जरा दळण आणायला जायचंय. या साहेबांना जरा आपल्या गुरुजींना भेटायचंय. जा घेऊन जा. येते हमी. जा. काय
काय झालं इन्स्पेक्टर साहेब? काय काम होतं गुरुजींकडे? नाही ते त्यांनाच सांगितलं. गुरुजी, तुम्हाला भेटायला इन्स्पेक्टर साहेब आलेत. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. काही काम होतं का? 2 महिन्यापूर्वी एसटीला जो अपघात झाला त्या तुम्ही होतात? हो. का? काय नाही, येतो. चल. सर काय प्रकार आहे हा? तेच तर आपल्याला शोधायचंय. नमस्कार. गुरुजींचा भूत. मी परत आलोय ती फक्त माझी शाळा बांधण्यासाठी. मी कोणालाही त्रास देणार नाही. मला माझी शाळा बांधू द्या. माझ्या आणि माझ्या शाळेच्या मध्ये कोणीही येऊ नका, ही विनंती आहे तुम्हाला. मी गुरुजींबद्दल संपूर्ण माहिती गोळा केली होती. त्यांच्या गावी त्यांची पत्नी सावित्री आई यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. त्यांचा मुलगा राहुल जो नुकताच मुंबईला नोकरीला लागला होता, तोही शिक्षक आहे. हे कळल्याबरोबर मी ताबडतोब त्याला मुंबईला निरोप पाठवून बोलवून घेतलं. साहेब, राहुल तुळसकर. हां हां, नमस्कार. हां नमस्कार. मी इन्स्पेक्टर शिवाजी जगन्नाथ साटम. मला कशाला बोलवलंय? हे डॉक्टर प्रभू. नमस्कार. राहुल, मी इन्स्पेक्टर, तुम्ही शिक्षक. हे डॉक्टर, म्हणजे आपण तिघही सुशिक्षित. म्हणजे देव, पूजापाठ, आत्मा यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, होय ना? तुमचं मला माहित नाही, पण माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. मुळात आपण जितकं शिकतो तितकं देवावरचा विश्वास आपला वाढत जातो. शिक्षणाने आपला समाज, आपला धर्म आपल्याला चांगल्या प्रकारे समजू लागतात. त्यामुळे देवाचं सत्य नाकारता येतच नाही. आणि भूताचं? भूताचं म्हणजे प्रेत, आत्मा. इन्स्पेक्टर साहेब, एवढ्या लांबून असेल त्या अवस्थेत इथे भूत, प्रेत, आत्मा ह्याबद्दल विचार करण्यासाठी बोलवले का मला? तुम्ही देवावर विश्वास ठेवता ना, मग आत्म्यावर का नाही? हे बघा, मला असं वाटतंय तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवताय. मी शिक्षक आहे, भगत नव्हे. येतो मी. तुमचं तुमच्या वडिलांशी शेवटचं केव्हा बोलणं झालं होतं? डॉक्टर, बाबा, 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 शांत हो राहुल, शांत हो. मी तुझी ही अवस्था समजू शकतो. पण कसं झालंय? कधी झालं? 2 महिन्यांपूर्वी. 2 महिन्यांपूर्वी? कसं शक्य आहे? अहो, परवा तर मी मुक्ताशी बोललो होतो. ती तर मला बोलली बाबा खूप मजेत आहेत. मुक्ता कसं काय खोटं बोलू शकते?
मुक्ता खोटं बोलत नाहीये. हेच तर समजवण्यासाठी मगाशी इन्स्पेक्टर साहेब तुला देव, भूत, प्रेत, आत्मा याच्यावरती विश्वास आहे का ते विचारत होते. तसेच ही बॉडी फॉर्मलीमध्ये प्रिझर्व केली असल्या कारणाने तुला पाहता तरी आली. 14 नोव्हेंबरला मुंबईला जाणाऱ्या गाडीचा अपघात झाला. त्यात सगळेच्या सगळे म्हणजे 21 प्रवासी ड्रायव्हर कंडक्टर सहित मृत्युमुखी पडले. पण आई तर बोलली होती की बाबांच्या तर फक्त डोक्याला मार लागला होता. नाही, त्यात ते वाचू शकले नाहीत. घ्या. अजून एक ताट वाढ. का? राहुल, अरे बस जेवायला. बस राहुल. राहुल, अरे असं अचानक कसं काय आलंस? अचानक कुठे? मुंबईहून त्याला खास बोलावलं गेलंय. बोलावलं गेलंय? तुम्ही त्याला मुंबईतनं बोलवता आणि मला कळवत बी नाही. राहुल आपल्या शाळेत शिकवत नाही म्हणून त्याच्यावर रागवता आणि तिकडे त्याला बोलावून घेता. आणि काय रे राहुल, इतक्या रातच्याला तालुक्यावरनं कसं काय आलास? सरकारी गाडीतून त्याला इथं आणले. तुम्हाला कसं ठाऊक? जेवून घे, आपल्याकडे बोलायला भरपूर वेळ आहे. बाबा, मला तुमच्याशी काही बोलायचंय. तुला जे काही बोलायचंय ते सगळं खरं आहे. तर बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा तू प्रवासात झोपलेला नाहीयेस तेव्हा आराम कर. मला ही पत्र लिहायची आहेत. का बाबा, हे सर्व का? माझं उत्तर आधीही तेच होतं आणि आजही तेच आहे. हे सर्व माझ्या शाळेसाठी. बाबा, तेव्हाही तुम्ही आईला वेळ दिला नाही आणि आताही. त्यांच्या आणि तुझ्या बाबतीत जे काही व्हायचं होतं ते झालंय. बाबा, जर आईला हे कळलं तर? काय हो, काय गोष्ट लपवताय बापलेक माझ्यापासनं? काय चाललं होतं? तर राहुलच सविस्तर तुम्हाला सांगेल. आणि तो बघशीलच, ही शाळा बांधूनच मी या जगाचा निरोप घेईन. काय रे, का बोलवलंस? ए राहुल, अरे बोल ना, काय झालं? अरे काय झालं? राहुल, राहुल काय झालं? अरे रडतोयस का? मुक्ता. राहुल, अरे काय झालं? अरे काय झालं, बोल तरी. रडू दे मला, आता नाही सहन होत मला. स्वतःला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण नाही शक्य. अरे राहुल, हे कसं बोलतोयस तू? मुंबईला न जाता गावातच शिक्षक म्हणून राहिलो असतो ना
तरी नाही झालं असतं ग. पण मुक्त मला एक सांग ना, अरे मी सर्व त्यांना आनंद ठेवण्यासाठीच केलं होतं ना. अरे पण काय झालं सांगणार आहेस का? मुक्ता, बाबा बाबा आपल्याला सोडून गेले ग. गुरुजी सोडून गेले? अरे काय बोलतोयस तू? अरे मी आत्ताच सकाळी शाळेमध्ये 2 महिन्यापूर्वी एसटीत त्यांचा अपघात झाला ग. 2 महिन्यापूर्वी? अरे कसं शक्य आहे? मी गुरुजींना मुक्ता, अगं बाबांचा आत्मा आहे ग. राहुल तुला ना कोणीतरी खोटे सांगितलं असेल. असं खरंच काही नाही रे. अगं माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ग मी त्यांचं मृतदेह. वडिलांचा मृतदेह त्यांना मी अग्नी पण देऊ शकत नाही. मी तर त्यांचा आत्मा कसा मुक्त येईल ह्याचाच विचार करत बसलोय ग. अगं मुक्ता, आई 2 महिन्यापूर्वी विधवा झालीये, पण आजही ती तिचं कुंकू लावून फिरते का अशी गावात. तिच्या कुंकूकडे बघितलं ना तर मला असं वाटतं की माझी चुकी, त्याची शिक्षा आईला का ग, का? शांत राहू. त्यापेक्षा काकूंना काही सांगून टाकत. अगं हिम्मत नाही होते ग मला. अगं आईचा विश्वास बसला तर आणि आणि नाही ग, नाही भगवत ग. पण गुरुजींचा आत्मा नाही नाही. अरे यावर विश्वासच बसत नाहीये. गुरुजी भूत आहे? गुरुजी भूत आहे? काय गुरुजी भूत आहे? गुरुजी भूत आहे? काय गुरुजी भूत आहे? गुरुजी भूत आहे तुम्हाला समजलं का? हा काय सांगतो? भूत आहे. तुला कळलं का? काय रे गुरुजी भूत आहे काय सांगतो? राहुल, अरे कुठं होतस तू सकाळपासनं? काल रातच्याला तू आलायस, पण पोट भरून बघितलं सुद्धा नाही मी तुला. हा राहुल, अरे डोळे लाल का झालेत तुझे? रडत होतास की काय? काय नाही, रस्त्यातून येताना डोळ्यात कचरा गेला असेल. आणि हे काय? हा अरे फोटो तुझ्या बाबांचा. दुपारपासून मी बोंबलं तू ते फोटो चोरीला गेलाय म्हणून. तू नेला होतास वय? आई फोटो फ्रेम बनवायची होती ना. आणि हे धोतर? हे धोतर बाहेर अंगणात सापडलं होतं. राहुल, काय झालंय रे पोरा? हा तू आल्यापासून तुझं मन थाऱ्यावर दिसत नाही बघ. मुंबईला काही घडलंय का? हा नोकरी सुटली तर नाही ना तुझी? नाही आई. मग अरे सांगणारे लेखा, माझ्या मनाला नुसतं घोर लागून राहिलं. एक सांगू तुला राहू, मनात काय बी ठेवायचं नसतं. लय त्रास होतो बघ त्याचा. अगदी बिनघोर सांग. तुझी आई आहे ना तुझ्या संग? बोल. आई अरे बोल ना. मला बाबांबद्दल बोलायचं होतं. बाबांबद्दल? हो. काय झालं या? आई बाबा मागे मुंबईला जाताना एसटी अपघातात. काय झालं अपघातात? त्यात बाबा. राहुल तू आधी बस बघू. बस मी पाणी आणते. बस निवांत. राहुल काय करतोयस?
अरे आई हा एवढा मोठा घाव अचानकपणे सहन करू शकणार नाही. आणि जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? घे पाणी घे आधी. आई आई मी जरा मुक्ताकडे जाऊन येतो. अरे पण राहुल राहुल तीस वर्षांपूर्वी ही शाळा सुरू केली होती. ऊन वारा पाऊस काहीही असो, आजपर्यंत असा दिवस कधीच पाहिला नव्हता. आज रिकामे वर्ग पाहून शाळा सुरू केल्याचे प्रयत्न धुळीस मिळाले असं वाटतंय. कारण फक्त एकच, शिकवणारे गुरुजी माणूस नसून एक आत्मा आहे. पण माणूस असतानाही हे गुरुजी याच आत्म्यापासून शिकवायचे. म्हणून तर शरीर गेलं पण आत्मा गेलाच नाही ही माझी शाळा सोडून. आणि या शाळेशी माझं नातं शरीराचं नव्हतंच, आत्म्याचं होतं. मला हा प्रश्न पडलाय, उद्या जर माझा सामना माझ्या गुरुजींशी झाला तर मी त्यांना काय उत्तर देणार? कारण मी त्यांना वचन दिलं होतं माझ्या गावात शाळा बांधण्याचं. गावातल्या प्रत्येक माणसाला सुशिक्षित बनवण्याचं. आजही ते अर्धवट आहे. तुला भीती नाही वाटत हे सगळं ऐकून? राहुलला कधी भीती वाटली गुरुजी? मग मला कशी वाटेल? ही मुक्ता तुमची मुलगीच आहे ना? मग आपल्या बापापासनं मुलीला कसली भीतीच नसते. मग बाप कोणत्याही अवस्थेत असो. पण आता मात्र मी गाववाल्यांना समजावणार आहे. काय समजावणार आहेस तू लोकांना? जिवंतपणे सारा आयुष्य दिलं तुम्ही शाळेला, आणि आताही तुम्हाला होणाऱ्या त्रासाचा अनुभव करून देणार आहे मी त्यांना. मी त्यांना पटवून सांगेन, जर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल आपुलकी आणि प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवा. ते तुमच्या मुलांना कोणताच त्रास देणार नाही. आणि आतापर्यंत त्रास दिलाय का? काही हरकत नाही. मनुष्य योनीत असताना ही चिंता वाटायची माझ्या शाळेचं स्वप्न कधी पूर्ण होणार. आता तीही चिंता नाही. पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. ठीक आहे, करू. लागू दे किती वेळ लागतो ते. अगं पण तुला ही गोष्ट कोणी सांगितली की गुरुजी माणूस नसून भूत आहेत ते? पोराच्या बापाने स्वतःच्या कानाने ऐकलं. त्या आड्यावरच्या भातात काल राहुल स्वतः मुक्ताला हे सांगत होता. काय झालं घरी? अगं ते मुंबईला शाळेच्या कामानं नव्हतं गेले. त्याच राज्याला गाडीचं ऍक्सिडेंट झालं. त्यात गेले बिचारे. ते मुंबईला शाळेच्या कामानं नव्हतं गेले. त्याच राज्याला गाडीचं ऍक्सिडेंट झालं. त्यात गेले बिचारे. मुंबईला निघालो होतो ना एसटीनं. वाटेत एसटीला अपघात झाला.
आलात? आज हातपाय धुवायला पाणी नाही मागितलं. पाणी मागत बसलो असतो तर तुमचा हात भाजला असता. हाताचं काय, काळीज भाजताना थांबवलं असतं तर बरं झालं असतं. काळजाची दोर श्रींच्या हातात आहे. काय असं बघताय काय माझ्याकडं? काहीच बदललेलं नाहीये, फक्त शरीर गेलंय. फक्त शरीर गेलंय? माणसाचं जीवन किती क्षणभंगूर असतं नाही. प्रत्येक माणसाला कधी ना कधी जावंच लागतं. मला जर हे आधीच माहिती असतं ना की तुम्हाला जितेपणी नाही, पर मेल्यावरही हे भोगावं लागणार आहे, तर मी तुमच्या स्वप्नामध्ये कधी बी भागीदार झाले नसते. माझी चूक आहे, मीच तुम्हाला सूट दिली. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. शिक्षणाचं वेळ तर मला लहानपणापासूनच होतं, आणि तेव्हा तर माझं लग्न झालं नव्हतं ना. का आलात परत? शाळेसाठीच ना. मी सांगते राहुलला, समजावते मी त्याला, तो बांधील शाळा. पण तुम्ही या अवस्थेत न सुटा. तुम्हाला असं बघून जगणं नकोसं झालंय मला. असं बोलू नका. आणि हे पहा, आता फार थोडाच वेळ उरलाय. लवकरच माझी शाळा बांधणार आहे मी. सर्व प्रयत्न सुरू आहेत. कलेक्टर मला मदत करतायत. लवकरच मी आमदारांना भेटायला जाणार आहे. बिलकुल चिंता करू नका तुम्ही. मला कसलाही त्रास होत नाहीये. शांत व्हा. अशानंतर शाळेची आणि राहुलची जबाबदारी तुमची आहे. मनात कुठलेही वाईट विचार आणू नका. मन भक्कम करा. लवकरच माझी या अवस्थेतून सुटका होईल. येतो मी. धन्यवाद साहेब. राहुल, आता आपण ज्या संस्थेत जाऊन आलो त्या संस्थेत विश्वासातली माझी काही माणसं आहेत. काळजी करू नकोस. स्वतःची काळजी घे. आणि हो, आईला सांभाळ. येतो मी.
आई आई ये आई 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 काय झालं आई का रडतेस तू ये आई बोल ना आई 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 काय झालं सांग ना. अरे पोरा, आज माझ्या कुंकवाचा हात जातच नाहीये माझ्या कपाळापर्यंत. पण आई कुंकू तर लावाच लागेल ना. अरे पोरा, 2 महिन्यापूर्वीच तुझी आई विधवा झालीये आणि विधवा झाल्यावर एक कुंकू कसं रे लावू मी. आई काय बोलतेस तू? तुला कोणी सांगितलंय? तुझ्या बाबांनी. बाबांनी? पै काल राज्यालाच सांगितलं त्यांनी मला. पण राव, तरी मला त्यांना एकदा बघायचंय रे. नाही आई, तुला खूप त्रास होईल ग. आता रडून काय उपयोग आहे? तूच मला बोलायचीस ना की तू सुद्धा बाबांच्या शाळेच्या स्वप्नात भागीदारच म्हणून. आई, बाबा तुझ्यावर जितकं प्रेम करतात ना तितकंच प्रेम शाळेत सुद्धा करतात ग. आई, आई तू चिंता करू नकोस ग. बाबांच्या शाळेचं स्वप्न पूर्ण होणार, नक्की पूर्ण होणार. मी आणि इन्स्पेक्टर साहेब तालुक्याच्या शाळेच्या संस्थेकडे गेलो होतो. त्यांनी बाबांच्या शाळेला मंजुरी दाखवली आहे. पण पोरा, त्यासाठी लय उशीर होईल ना. राहुल, यातनं फक्त एकच मार्ग आहे. त्यांचं गुरुजी तेच यातनं मार्ग दाखवतील. आणि तुझे बाबा फक्त त्यांचंच बोलणं ऐकतील. होय. लहानपणापासून त्याचं एकच स्वप्न होतं, शाळा, शाळा आणि फक्त शाळा. म्हणूनच परत आलाय तो. मला त्याला भेटलंच पाहिजे. मला रामकडे घेऊन चला, रामकडे घेऊन चला. काय रे राम, लोक म्हणतात तू भूत झालायस म्हणून. हा, खरं आहे गुरुजी. काय करू,
जिवंत असेपर्यंत मी माझी शाळा बांधू शकलो ना माझ्यानंतर माझी शाळा सांभाळेल असा कोणी शिक्षक गावात आणू शकलो. माझी शाळा बघितल्याशिवाय या पृथ्वीचा त्याग कसा करू मी? शिक्षणाच्या बाबतीत तू आजही लहानपणी होतास तसाच जिद्दी आहेस. अरे पण आता राहुल तयार आहे ना शाळेची जबाबदारी घ्यायला? मग राहुलने हा निर्णय घेण्यास खूप उशीर केला गुरुजी. पण तुला अशा अवस्थेत पाहून सावित्रीला काय वाटत असेल? मला वाटतं त्या मला समजून घेतील. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर? गुरुजींचा शब्द कुठल्याही अवस्थेत मी नाकारणार नाही. लहानपणी तुम्हाला एक वचन दिलं होतंस, गुरुदक्षिणा. माझ्या लक्षात आहे. मी शिक्षक झालो आणि माझ्या गावात शाळाही सुरू केली. माझी स्मरणशक्ती आजही तितकीच चांगली आहे. आधी तू माग. पहिला अधिकार गुरुजींचा. ठीक आहे. तुझी मुक्ती हीच माझी गुरुदक्षिणा. तशी गुरुजींची इच्छा. गुरुजी, थांबलास का? माग ना. मी मुक्ती घेऊन या पृथ्वीचा त्याग करण्याआधी मला माझी शाळा बांधलेली गुरुजींनी बघू द्यावी. ऐकूनही नाही ऐकलंस ना? पण शाळा बांधल्यावर नक्की ना? रामचं गुरुजींना वचन आहे. ठीक आहे. तू उद्या माझ्या बरोबर शिक्षण मंत्र्यांकडे चल. इन्स्पेक्टर साहेब, उद्या शिक्षण मंत्र्यांकडून व्यक्तिगत आणि स्वतंत्र भेटीसाठी वेळ घ्या. हो गुरुजी. चला बाजूला वा. या गुरुजी. नमस्कार गुरुजी. नमस्कार. या या या. मी तुमचीच वाट बघत होतो. आयुष्यमान भव. या बसा. बसा गुरुजी. बस ना. राहुल, रे तू उभा का? बस ना. बैस बैस. पांडुरंग, हो 5 कडक चहा सांगा. अभिनंदन. आमच्या तालुक्यातले आमदार आज शिक्षण मंत्री झाले हे ऐकून आनंद झाला. गुरुजी, खरं तर हे सगळं तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादामुळेच झालंय. मी आता पहिलं काम करणार. आपल्या या तालुक्यातील शिक्षणजनक ही पदवी तुम्हाला मिळवून देणार आणि त्यासाठी येणाऱ्या विधिमंडळात प्रस्तावच मांडतो मी. त्यापेक्षा रामची शाळा बांधा. तसं जर झालं ना तरच मला आपल्याकडून शिक्षणजनक ही पदवी मिळाल्याचं खरं समाधान मिळेल. नाही नाही, त्याचंही काम सुरूच आहे. पण तुम्ही प्रयत्न करण्यापेक्षा जे प्रयत्न करतात त्यांना प्रामाणिकपणे मदत केली तर पुरे होईल. अरे हो, याची ओळख करून द्यायची राहिली. हा राहुल रामचंद्र तुळसकर, दिवंगत रामचंद्र तुळसकरांचा हा मुलगा. माफ करा गुरुजी, पण नाही, म्हणजे बोलण्यात तुमच्याकडून चूक झाली. अहो, तुळसकर गुरुजी आपल्या पुढे बसले आहे आणि तुम्ही चुकून दिवंगत बोललात. आमदार साहेब, तुम्हाला आमच्यासाठी थोडा वेळ आहे का? नाही. अहो गुरुजी, तुमच्यासाठीच 2 तास काढून ठेवलेत. अजून बराच वेळ आहे. मग चला तर. कुठे?
हॉस्पिटलमध्ये काय काम करतात? का इथे शाळा काढतात की काय? कुणास ठाऊक. हा चला. एक मिनिट, तुम्ही थांबा इथेच. गुरुजी काय चाललंय? काय प्रकार आहे सगळा? 2 महिन्यांपूर्वी झालेल्या एसटी अपघातात तुळसकर गुरुजी मृत पावले. हे कोण? सावकाश सावकाश आहो. 10 मिनिटात पाण्याच्या भरपूर बाटल्या तुम्ही रिकाम्या केल्या आहेत. ठसका लागेल. गुरुजी, कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू मी? जे मी आत बघितलं त्याच्यावर, की जे आत्ता बघतोय त्याच्यावर? मंत्री साहेब, आता तुम्हाला रामच्या जीवनाची गाथा कळली ना? मला सांगा, काय त्याचा त्याग असाच व्यर्थ जाणार? काय त्याचा आत्मा असाच अनंत काळपर्यंत भटकत राहणार आहे? काय त्याच्या गावात शाळा कधीच बांधली जाणार नाही? गुरुजी, मी आमदार साहेब, एक विनंती आहे. गुरुजी, मला थोडं बोलायचं आहे. बोल. आमदार साहेब, जे काही कराल ते इथून करा. मी एक आत्मा आहे. तुम्ही जर शाळा बांधली नाही तर मी तुम्हाला त्रास देईन असा विचार करून काही करू नका. तसं असतं तर ज्या दिवशी मी गेलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाळा बांधण्यासाठी तुमच्याकडून होकार घेतला असता. माफ करा मला तुळसकर गुरुजी. यानंतर मी कुठलाही निर्णय घेईल तो इथून, हृदयातून. शब्द देतो तुम्हाला. माफ करा मला, माफ करा. नमस्कार. नमस्कार. हे कागदपत्र. तुमच्या हायस्कूलला सरकारची परवानगी मिळाली आणि मुख्य म्हणजे आता तुमची हायस्कूल सरकारी अनुदानित आहे. 1-2 दिवसात 5 शिक्षकही इथे येतील आणि मुख्य म्हणजे राहुलला मुख्याध्यापक करण्यात आला आहे. धन्यवाद. चला आता उद्घाटन करा. हा मान तुमचा आहे. नाही नाही, असं कसं म्हणताय? मी तुमचं ऐकलं ना. ठीक आहे गुरुजी, याचे खरे मानकरी आपण आहात. तुला नकार देणं मला शक्यच नाही. नाहीतर लहानपणी सारखा पुन्हा हट्ट करशील तू.
येऊ मी गुरुजी. रडवलंस तू पोरा. लक्ष ठेवा माझ्या शाळेवर. लक्ष ठेवा माझ्या शाळेवर. लक्ष ठेवा रे.